नमस्कार, मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वीकली ॲनालिसिस। याचा अर्थ आपण हे बघणार की पुढच्या एक वीकमध्ये मार्केट कसा मोमेंटम करू शकते। तर लास्ट वीकमध्ये आपण या कॅन्डलला ऑलरेडी डिसाईड केलं होतं की मार्केट खाली येईल आणि 1 2 3 4 दिवसामध्ये आपण बघू शकतो। जो व्हिडिओ मी बनवला होता त्याच्यात मी लिहिलं होतं 300 to 1300 पॉईंटचं करेक्शन होईल। ऑलमोस्ट 1200 पॉईंट 1300 पॉईंट मार्केट खाली आलेलं आहे। तर इथे 26200च्या खाली गेल्याच्या नंतर आपण हे डिस्कस केलं होतं मार्केट 25800 आणि 25000 पर्यंत येऊ शकते। या वीकमध्ये आपण बघू शकतो मार्केट ऑलरेडी 24800 आणि 25000, तर 25000 एक्झॅक्टली टच केलेलं आहे। तर हे जे 1000 पॉईंटचं करेक्शन आहे हे आपण कॅच करू शकलो पोझिशनल ट्रेडमध्ये। सेम आपण बँक निफ्टी आणि सेन्सेक्सवर पण डिसाईड केलं होतं की 2 ते 3000 पॉईंटचं करेक्शन येऊ शकते आणि ते आलं। बट व्हॉट इफ आता इथून पुढे काय, आता या वीकमध्ये काय होऊ शकते हे पण आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे की येणाऱ्या आठवड्यात मार्केटमध्ये कसा मोमेंटम होऊ शकते। तर आपण लास्ट टाइम एवढं इंटेन्सिव्ह सेलिंग कधी पाहिलेलं नाही आहे आणि कंटिन्यू मार्केट जे आहे ते खाली येत आहे। लास्ट फ्रायडेला मार्केटने रिव्हर्सल घेण्याचा प्रयत्न केला बट क्लोजिंग निगेटिव्ह झाली। तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि मी माझ्या व्हिडिओजमध्ये आधी पण सांगितलेलं आहे, जर मार्केट डे लोला बंद होत असेल तर डेफिनेटली चान्सेस आहे की नेक्स्ट डेला सुद्धा गॅप डाऊन ओपन होईल। डे हायला बंद होत असेल तर चान्सेस आहे की नेक्स्ट डेला पण गॅप अप ओपनिंग होईल, तर याचे चान्सेस जास्त असतात। तर आता आपण बघू शकतो मार्केट ऑलरेडी डे लोला बंद झालेला आहे, तर चान्सेस आहे 24800 24900 एक गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकते। आणि मार्केट जे आहे आता जेवढं इंटेन्सिफाईड ही सेलिंग होत आहे 24800च्या जवळपास थांबलं तर ओके। जर 24800 ब्रेक केला तर मार्केटमध्ये अजून एक डीप करेक्शन पॉसिबल आहे अप टू 23975 किंवा 24000 पर्यंत। तर 24000चा लेवल इम्पॉर्टंट आहे। हा लेवल ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट तुमचा 24400 24500च्या रेंजमध्ये असेल आणि त्याच्यानंतर 24000। तर रेडी राहा, मार्केट जे आहे ही जी सेलिंग चालू झालेली आहे ही कंटिन्यू होऊ शकते। 24000ला डिसायसिव्ह सपोर्ट आहे। तर जे 1000 पॉईंट खाली आलं अजून पण इथे दिसत आहे की 1000 पॉईंट अजून खाली येऊ शकते मार्केट येणाऱ्या 1 ते 2 वीकमध्ये, तर याच्यासाठी रेडी राहा। असा जे इंटेन्सिफाईड सेलिंग आली अशी सेलिंग येईल का, चान्सेस मला थोडे कमी वाटत आहे, कारण 24800ला सपोर्ट आहे, 24500ला सपोर्ट आहे आणि 24000ला पण सपोर्ट आहे। आणि कंटिन्यू मार्केट जे आहे आत्तापर्यंत बुल रनमध्ये होतं, तर कुठे ना कुठेतरी सपोर्ट घेत खाली येईल। ते टार्गेट्स आपण पकडून चालू। जर 24800ला उद्या गॅप डाऊन ओपन झालं आणि याच्या खाली क्लोज होत असेल तर नेक्स्ट टार्गेट जे आहे 24300 ते 400च्या रेंजपर्यंत येऊ शकते आणि फायनल टार्गेट जे आहे 24000 पर्यंत येईल। मला असं वाटते 24000 आल्याच्या नंतर कुठे ना कुठेतरी मार्केट जे आहे सपोर्ट फाइंड आउट करेल आणि मग तिथून रिव्हर्सल व्हायचा ट्राय करेल। ओके, आता मार्केटमध्ये बाय कधी करायचं, तर बाय करायसाठी आपल्याला जे आहे पहिले प्राइस ॲक्शन बनवू द्यावं लागणार आहे। आता जसा मार्केट इमिडिएटली खाली आलं असं इमिडिएटली मार्केट वर नाही जाणार, हे तर फिक्स आहे। मार्केट जे आहे खाली आलं त्याच्यानंतर वरती गेलं, वापस खाली आलं, वापस वरती गेलं, डब्ल्यू पॅटर्न बनवला, या सिनॅरिओमध्ये आपण जे बाय करू शकतो। तर आता इथे एखादी पॉज कॅन्डल बनली, इथून ब्रेक केला मार्केट, त्याचा हाय ब्रेक केला तर आपण बाय करू शकतो। सध्यासाठी आपण कन्सिडर करू 25200 याच्यावरती जोपर्यंत क्लोज होत नाही मार्केट तोपर्यंत बाय करायचं काही घेणं देणंच नाही आहे। मार्केट जर वरती आलं तर सेल ऑन राईज ची स्ट्रॅटेजी जी आहे ती यूज करू शकतो सेलिंग सिनॅरिओ आयडेंटिफाय करायसाठी। तर हा झाला निफ्टीवरचा वीकली व्ह्यू। बँक निफ्टीवरती येताच बँक निफ्टीवर आपण गोष्ट करू शकतो की जेव्हा आपण आयडेंटिफाय केलं होतं सेलिंग इथे 54000च्या खाली सेल करा म्हणून, तिथून ऑलरेडी 51400 3000 पॉईंट खाली आलेला आहे आणि 50000 पर्यंत पण अजून 1500 पॉईंट खाली येण्याला जास्त मेहनत करावं लागणार नाही, मार्केट इझिली खाली येऊ शकते। 50000च्या लेवलला सपोर्ट आहे, तर तिथे आल्याच्या नंतर मार्केट जे आहे 50000 49500 हे सपोर्टचे लेवल आहे। तर इथे जाऊन मार्केट जे आहे सपोर्ट घेईल, तर इथपर्यंत तर मार्केट खाली येऊ शकते। चांगली अपॉर्च्युनिटी आहे। 50000 आला, इथे थोडंसं आपण इन्व्हेस्टमेंटसाठी बघू शकतो 50000 49500च्या लेवल्सला। वरती बँक निफ्टी जोपर्यंत 52500 ब्रेक करत नाही
तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये स्ट्रेंथ येणार नाही, तोपर्यंत सेल ऑन राईज आपण करू शकतो आणि बाय करायचं नाही आहे. सेम अगेन आपण फिन निफ्टीवरती डिस्कस करू. फिन निफ्टीवरती जोपर्यंत 24,000 क्रॉस करत नाही तोपर्यंत फिन निफ्टीमध्ये एंट्री करायची गरज नाही. तर 24,000च्या वर गेला फिन निफ्टी, याच्या वर निघाला तेव्हा आपण बाय करू. सेल साईडला 22,600, 22,000, 23,000 ते 22,600 या रेंजमध्ये सपोर्ट आहे. तर इथून सुद्धा अजून 500 ते 1000 पॉईंटपर्यंत खाली येऊ शकतो. इमिडिएट सपोर्ट जो आहे 23,400ला आहे. जर हा ब्रेक केला तर अजून एक 500 ते 1000 पॉईंट फिन निफ्टीमध्ये करेक्शन पेंडिंग आहे जे येऊ शकते. लेट्स मूव्ह टुवर्ड्स मिड कॅप निफ्टी. तर मिड कॅप निफ्टी जो आहे बाकीच्यांपेक्षा कमी पडलेला आहे, पण इथे पण आता जो आहे सेलिंग पॅटर्न बनलेला आहे, लो ब्रेक झालेला आहे. तर याच्यामध्ये एक चांगली सेलिंग इंटेन्सिफाय होऊ शकते. 12,400 12,200 पर्यंतचा लेवल आहे मिड कॅप निफ्टी, हा टेस्ट करायला येऊ शकतो. तर पहिला टार्गेट जो आहे 12,400 ते 200 या रेंजमध्ये राहील. जोपर्यंत 13,000च्या वरती क्लोज होत नाही, 13,000च्या वरती क्लोज होत नाही, फिन निफ्टीमध्ये बाय साईडला एंट्री करायची, मिड कॅप निफ्टीमध्ये बाय साईडला एंट्री करायची गरज नाही आहे. आणि सेन्सेक्समध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं, अराउंड 85,000च्या खाली गेला की सेल प्लॅन करू शकतो. आणि तिथून 81,600 ऑलमोस्ट 4,000 पॉईंट खाली आलेला आहे सेन्सेक्स. आता इमिडिएट सपोर्ट 81,000ला आहे आणि नेक्स्ट सपोर्ट 79,000ला आहे. तर मी एक्सपेक्ट करत आहे 79,000पर्यंत जे आहे सेन्सेक्सचा फॉल एक्सपेक्टेड आहे. इथपर्यंत आला तर इथे आपण इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॅन करू शकतो. जोपर्यंत 83,000च्या वर क्लोज होणार नाही तोपर्यंत मोठी स्ट्रेंथ येणार नाही. पण यस, 82,000च्या वरती क्लोजिंग आली तर आपण याला रिव्हिजिट करू शकतो की बाईंग करायचं की नाही करायचं यासाठी. तर जोपर्यंत 82,000च्या वर क्लोज होत नाही तोपर्यंत बाईंगचा काही विचारही नाही करायचा, रिव्हिजिटही नाही करायचं. सेल ऑन राईज अपॉर्च्युनिटी. खाली टार्गेट जे आहे 81,000 79,900 पर्यंत येऊ शकते. तिकडे गेला तर सपोर्ट आहे. 83,000च्या वरती स्ट्रेंथ येईल, पण 82,000च्या वरती आपण रिव्हिजिट करू आणि बघूया की आता आपण बाय करू शकतो की नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रांसोबत आणि कमेंटमध्ये मेन्शन करा की जो लास्ट वीकली ॲनालिसिसमध्ये आपण ट्रेंड कॅप्चर केला होता, किती जणांनी पोझिशनल ट्रेंड कॅप्चर केला, किती जणांना ॲनालिसिस कळलं होतं आणि जे आपण डिस्कस केलं तसं झालं मार्केटमध्ये. तर येस, डेफिनेटली लाईक करा व्हिडिओला. 5,000 लाईकच्या आपण 5,000 सबस्क्रायबर्सच्या आपण खूप जवळ आहे. 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट करा. मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की जेव्हा आपले 5,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होती आपण नवीन काही इनिशिएटिव्स घेऊन येणार आहे. तर ते तुम्हाला लवकरात लवकर बघायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या रिसर्च अँड ॲडवायझरीची लिंक आहे, तर तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला असाच चांगला रिसर्च जो आहे तो तिकडे पण बघायला मिळेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.